एक्चुअली वो मैंने भैया को नंबर दे दिया था ना, वो कभी डाल दे फिर मैं मना करता उनसे। हाँ नहीं नहीं, इस नंबर पे मत भेजिए, तो चेक कर लीजिए और कोई किसी का नंबर रहेगा तो। हाँ, तो मैं भैया से मना करता है, कभी वो भेज दे फिर दिक्कत हो जाएगा। अच्छा, पर नहीं है मतलब ऐसा नंबर पे भेजिए मत कुछ ऐसा गूगल पे। हाँ वही तो बोल रहा है, मैं भैया को नंबर दे दिया है, मैं मना करता कभी वो डाल दे फिर दिक्कत हो जाएगा। हाँ तो बोल दीजिए तुरंत उनको, क्योंकि वो रिस्की रहता है, वो आजकल क्या क्या चल रहा है, फ्रॉड भी है सब वो सब। ठीक है, मैं मना करता तुरंत उनको। बट आप आपको पहचाने नहीं मिला अभी तक। क्या बात करे, ये अपना दीपक है, संदीप। दीपक और संदीप कौन? वो महेंद्र को भी नहीं पहचान पा रहे। आपको बात किससे करनी है एग्जैक्टली महेंद्र? मेरे को अभी ये सब नाम मैं पहली बार सुन रहा हूँ, इतना सब महेंद्र मैंने नहीं सुना था अभी तक नाम। चलो ठीक है, मैं भैया से मना करता है, कभी वो फिर दिक्कत हो जाएगा, फिर बात करते हैं। हाँ, नहीं नहीं नहीं, महेंद्र कौन है मेरे को ये बताइए आप। महेंद्र मिश्रा। कहाँ कहाँ पे रहते हैं? इधर वासी में। वाशी में? हाँ, और आप किधर रहते हैं? पनवेल में। और मैं कब आया था पनवेल? हाँ, मैं पनवेल कब आया था? उधर पनवेल में आपने घर पे काम किया ना। कभी, और मैं पनवेल में रहता ही नहीं हूँ। सॉरी सॉरी फिर। किससे बात करनी थी? फोन केलाय आणि बोलतोय मी गुगल पे वरती नंबर पैसे पाठवतो, ते पैसे मला रिटर्न पाठवा। हे बघा, हा त्याचा नंबर आहे। Again later. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अन्य कॉल पर व्यस्त है, कृपया पश्चात प्रयास करें। The person you have called is speaking to someone else. You can wait or call again later. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग। तर मला फोन आलेला आहे एका फ्रॉडस्टरचा, मला बोलत होतं तुमच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवतो, ते मला थोड्या दिवसांनी पाठवा। मला डाऊट आला थोडासा, नंतर विचारपूस केली, त्यांनी फोन कट केला, मी रिटर्न ट्राय केला कॉल, थोडंसं शिवाय घालायला, पण त्यांनी तो माझा नंबर ब्लॉक केलेला तोपर्यंत। कसले पैसे? तो बोलत होता मैं कारपेंटर बात कर रहा हूँ, तिवारी जी। मी म्हटलं तिवारी तर वॉचमॅन आहे, कारपेंटरचं नाव कोणतं तिवारी? आता 2 कारपेंटर आपण कोऑर्डिनेट केले ना। तर नंतरला बोला कि ऐसा करता हूँ, मेरा गूगल पे चल रहा नहीं है, आपके नंबर पे भेजता हूँ, आप मुझे बाद में भेज देना। मी बोललो नाही, मेरे को ITR बनाना पड़ता है। मला ऍक्च्युली पहिला वाटलं की एवढे 2-3 कारपेंटर येऊन गेले त्यांतून कुणी आहे का, म्हणून मी म्हटलं नाही, मला ITR बनवावं लागतं, त्या लिमिटपर्यंतच मला पाहिजे, नको त्याच्यावरती। तो बोलतो अरे फिर दिक्कत हो जाएगा, ऐसा वैसा, वो भडकायला लागला। मी बोलला हो कोण? नंतरला मग रेकॉर्डिंग चालू केली, मग समजून गेलो की तो फ्रॉडस्टरच आहे। मग नंतरला त्यांनी कट केला कॉल, जाऊ द्या मग द्या। आणि त्यासोबतच पहिल्यांदा घरामध्ये आपलं पाणी झालेलं, ते झाकण ठेवलं होतं ना जाळीवरती। किचनची टाकी ओव्हरफ्लो, म्हणजे टाकी इथून पाणी बाहेर आलं, म्हणजे एवढं नव्हतं झालं, ते थोडंसं पाणी नाही का असं किचन पर्यंत आलेलं थोडंसं, एवढं काय नाही, तर मग पूर्ण घर पुसून घ्यायला। जाळी ठेवलं होतं, जाळी ठेवली होती त्याच्यावर। हे ह्याच्यावरती हे ठेवलेलं, कारण की कॉक्रोच येऊ नये म्हणून हे इथे ठेवलेलं, आणि इथून पाणी थोडंसं येऊन इकडच्या ऐवजी मग थोडंसं इथे आणि इथे झालेलं या टाकीसाठी। बाकी ठीक आहे, ते हे काय लादी पुसण्यात आली लगेच। आणि गॅस गेला आपला, त्यामुळे गॅस नाही तर मी जातो बाहेर काहीतरी पटकन घेऊन येतो। व्हॉट विल यू हॅव? चहा गरम आणि लगेच म्हटलं एकदा बाहेर पण मग अगोदर झेप्टो कॅफेवरून बघतो किती काय आहे का। तर वो अद्रकची चाय 99 ला आहे, तू बाहेर जातो आणि काहीतरी घेऊन येतो, ठीक आहे? नाईस टू मीट यू आकाश। थँक्यू। चला बाय। दुसरं काय आता इडली आणि मेंदूवडाच घेतला। बाकी वातावरण एकदम पावसासारखं झालंय, आणि आज आम्हाला जे काम आहे छोटंसं एक व्हिडिओचं, त्याच्यासाठी ऊन पाहिजे, कडक तो ऊन, तर होपसो तोपर्यंत येईल। चला दादांना मी सोबतच घेऊन चाललोय बाथरूमच्या डोरसाठी। देखो ये वाला, हाँ हाँ, उसका देखो पीछे से थोड़ा सा वो फंगस निकलने जैसा। मॅग्नेटिक जरा दे। कारण की जाळीचे 2500-3000 होते, कारण की एक्स्ट्रा फ्रेम पण बसवावी लागेल ना पट्टी,
विंडो साठी किस साइड चाहिए आपको? लेफ्ट में कि राइट? बाहर की तरफ, ये तरफ इस साइड में तो मच्छर जाली अंदर आएगा, अंदर की तरफ आएगा। जैसे मूवमेंट के लिए इतना में अंदर ही चलेगा। इस साइड डालेंगे राइट साइड लेफ्ट साइड में तो जाली पीछे जाएगा, अच्छा नहीं फिर ठीक क्योंकि है। इसका डायरेक्शन के हिसाब से जो खांचा है ना, हाँ, हाँ, तो वाला खांच बाहर की साइड मारा तो जाली अंदर आएगा, क्योंकि वो जाली एक्स्ट्रा वाला तो इस वाले ट्रैक में चलेगा, ये खाली है। हाँ अच्छा, हाँ मत चालेल ना। बाहर जाने के लिए एक शटर का जगह ही मिलेगा, इतना ही मिलेगा आपको इसे, क्योंकि पूरा जगह मिल रहा है ना। अच्छा समझ गया, वो वाला जाली जा जाके इधर तक ही बीच तक आएगा। जाली एक्स्ट्रा इधर आ जाएगा। अच्छा ती जागा आपल्याला एकच पाहिजे की एकच 2-3 घेऊन ठेवूया ना? कशाला? इतना ही साइज का रहेगा चौकोन की इससे थोड़ा छोटा रहेगा? नहीं, इसी के माप से बनेगा, जितना माप ले सकते। हाँ हाँ हाँ, दरवाजा फायनली झालं आणि चहा त्यात झाला आहे थंड। काय देव? कोण बोललं ते खाता बेटा, त्याला दूध पाहिजे। मेंदूवडा नाही खात बेटा ते। कोण बोललं तुला? हम्म. बरोबर, व्हेरी गुड। सॉरी, काय मग बोले? अरे तो कॉर्ड सेट. तू आमच्यासोबत बाहेर येते व्हिडिओ काढायला की तू घरीच थांबते? मी मोठी झाली आता, मी छोटी आहे. तू मोठी झाली आणि अजून तू छोटी आहे म्हणजे आम्ही काय समजायचं? कारण की तू रात्री सुसू पण केली आहेस बेडवरती, हा. त्यामुळेच फ्रेंड्स बघा बेडशीट ब्राऊन कलर हे सगळं मम्माने बदलून टाकलंय। परत जर सुसू आली झोपेतून उठायचं, समजलं? आणि उठलेली ना रे 1-2 दिवस पहिला, काल अचानकच केला नाही तर उठायची ती मध्ये. हा बेटा, कोणता ड्रेस घालणार आहे? ओके तर फ्रेंड्स फायनली काळ वेळ जुळून आलाय, पूजाला जे शॉर्ट काढायचं त्याच्यासाठी हे ड्रेस वेअर करणार आहे। झालंय तुझं, जा बाहेर. अरे झाली तयारी तुझी, जा बाहेर बस, तोपर्यंत मी येते. मला पण हा मग ठीक आहे, मग तोपर्यंत बाहेर बस, तुझं काम असेल तेव्हा मी बोलू. कुठे यायचंय तुला? व्हिडिओ मध्ये यायचंय, पण काय जबरदस्ती सारखं सारखं का घुसायचं तुला चल, काय व्हिडिओ मध्ये? करू? थोडस तोंडावरती पाणी मार, घामाघूम झालेले दिसते, हवेनी पंखा मारत बसायचं तोंडावरती। आणि बाकीचं फ्रेंड्स तुम्ही बघून घ्या आपल्या युट्यूब शॉर्ट्स मध्ये, छानपैकी छान प्रोडक्ट तुम्ही प्रमोट केले, आवडलेस तर नक्की गो फॉर इट। बाकी ह्या छोट्या व्यक्तीला आमचं खूप मनापासून सांगणं, बेटा बाहेर जाऊन बस, तू मध्ये मध्ये करशील। चला. अरे एवढं नाही, आंघोळ नव्हती करायची म्हणजे अख्ख्या शरीर अख्खं घाम नाही आणि फक्त तोंडावर एवढा घाम, वेगवेगळी ह्युमिडिटी आहे का? चला तर बाहेर चाललोय फ्रेंड्स। पूजा तुझा फायनल लुक दाखव रेडी झाल्यावरती। हो हो, आणि मला वाटलं पूजा समजेल नाही समजेल, बट ती हुशार झाली व्हिडिओज काढून काढून। तिला ते प्रोडक्ट्स बाहेर मी बोलायचे विसरलो की बाहेर घेऊन ये, तर तू घेऊन आली, हुशार झाली पूजा, हुशार। आणि आज कारनी नाही, आपल्याला शूट स्कूटीवरती करायचं आहे। आज एवढी उन्हाची गरज आहे आणि संध्याकाळ आता प्रारंभ झालाय, पण तरी ऊन नाहीये बघा। आज इतका ढग पडलंय पावसासारखं, काय ग पूजा? बघ ना, ऊन शोधतोय आम्ही, ऊन आहे की नाही बेटा? पूर्ण सन बघा तिथं ढगांच्या आड, ते पण ब्लॅक ढग, आहे का पूजी? इस्कॉन टेम्पल नाही, इस्कॉन वाल्यांची काहीतरी शाखा आहे वाटतं, ते मी जाऊन चौकशी करून आलेलो, असं तर गेलो असतो कन्फर्म। अच्छा तिथे जायचंय, मग ते पूर्ण ओपन भेटेल आणि छानपैकी आपल्याला तो शॉर्ट भेटेल व्हिडिओ। अरे बापरे, अरे बापरे, शपथ काय होतं हे? ते खांबा लाकडी कुठली वाटतंय ना? हे आलं सूर्य भेटला। सन इज आउट, आय थिंक इथे परफेक्ट आहे मला वाटतं, रोड मध्येच। तर फ्रेंड्स इथं बघा प्रॉपर सनलाईट आहे आणि हा प्रॉपर टायमिंग आहे, गोल्डन आवर्स बोलतात ना। पूजा इथेच बस, मी ते कॅमेरा सेट करतो म्हणजे स्कूटी अशी जाताना शॉर्ट भेटेल, कारण की तिथे दाखवायचं की तुझ्या चेहऱ्यावरती ऊन पडतंय आणि केसांवरती हवा लागते आणि केस उडतात, ते सगळं एक इथून जाताना शॉर्ट दाखवायचा
एक तुझ्या हातात कॅमेरा पकडून असा व्हर्टिकल पकडून मग ते क्लोजअप शॉट पण घेता येईल, समजली? हवा तसं मनासारखं नाही भेटलं बिकॉज ऊन सारखं झाकलं जात आहे, पूर्ण ब्लॅक 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 ढगा लाईनीत आहेत. बट ठीक आहे, थोडंसं घेतलंय. आता प्रयत्न असेल आपला समोर जाता जाता बस ऊन हातात पकडून फोन पूजाच करेल, तिच्या बरोबर क्लोजअप घेईल. ठीक आहे, ओके बेटा? तुझं पण करायचं आहे ना? ऊन आलंय फ्रेंड्स फायनली, हिअर इट इज. आणि ते गेलं पण लगेच 1 मिनिटासाठी झाला आणि परत गेलं. आणि लकीली आपल्याला हवा तो शॉट आपण घेतलाय उन्हाचा. ठीक आहे, आता मस्तपैकी घरी जाऊन रील एडिट करू. तोपर्यंत काय म्हणणं, थोडंसं फिरूया इकडे? नको, चल. चला. अरे वा, हे बघा कसं छान पैकी ऊन आलं चेहऱ्यावर. काय? अरे वा पूजा, आवडला मला तुझा विचार. वाव यार, आय लव्ह दिस प्लेस. हो ना. बट मी काय बोलतो, तू मेकअप लावलायस आता, रिटर्न येताना अंधार होईल, चालेल ना? एवढा काय मेकअप केलंय? ते नसतं चालत बोलले ना तू, मेकअप करून बाहेर निघला. अरे एवढं नाही लावलंय ना, एवढा काय मी केला नाहीये. चला बघूया, जेटीला उजेड असेपर्यंत पोहोचतो तर ठीक आहे, ना तर रिटर्न येऊ मधल्या रस्त्यात. काय बोललास? हार्ड बोललो, काय नाही तर. कधी तर म्हणलं ब्लॉग चालू कर, तर इतका 1 तास लावलाय चालू करायला. त्याने मला सांगितलं की ब्लॉग चालू कर, एक तर आयफोनचा पटकन कॅमेरा चालू होत नव्हतं. मला एक तर माझ्याकडे अँड्रॉइड फोन आहे, मला आयफोनची सवय नाही, त्याच्यामुळे मला ती सवय नाहीये. आणि मला चालू करायचं होतच नव्हता. मी काय करू, त्यात माझा काय फॉल्ट नाही. सोपं आहे दुनियात, आयफोनचा कॅमेरा चालू करणं सगळ्यात सोपं आहे. बाय द वे फ्रेंड्स, आपण घरी चाललोय. जेटीचा प्लॅन आपण पोस्टपोन केलाय बिकॉज आपल्याला ती रील एडिट म्हणजे शॉर्ट्स एडिट करून पण पाठवायचे. काय चेंजेस निघाले तर ते घरी करायचे. मग तू कुठे जाणार? बाय द वे फ्रेंड्स, हनुमान जयंतीच्या खूप 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 शुभेच्छा. आमच्या इथे हनुमान जयंती सेलिब्रेट होते. बेटा तू झोपायची ऍक्टिंग करायची, म्हणजे तुला मग ह्याच्यामधलं 50% पेमेंट तुला. ओके, इथे दाखव कशी झोपणार, इकडे दाखव, तोंड दाखव. हां एक्झॅक्ट, पण स्माईल नाही पाहिजे तोंडावरती. ठीक आहे, चल. उचलायला जमणार आहे का तुला? इथे ये ना पटकन, तू इथेच थांब, मी घेऊन येते. मी येतो नाही तर. मी लगेच येते, तू फक्त इथून घ्यायला ये. ठीक आहे. हा, वल्ला पाव आणलाच नाहीये बेटा, भल्ली पाव आहे तो. एक भजी खा फक्त, एक आहे. मग काय खाणार? थांब ना, आता मम्मा गॅस आणणार आहे ना, तर मग त्याच्यावरती चहा बनवेल मम्मा, मग तेव्हा खा काहीतरी. ओके, तू भजी खा ना त्यातले. ते पॅटीज आहे बेटा, ते लहान पोरांसाठी नसतं. हो, मला वाटलंच तू आली असेल. पकड. आणि काय काय हेराफेरी केली ते सांगा जरा. काय नाही, 12व्या मजल्यावरती होता HP चा. मग माझा आला का मग मी देईन. तिच्याकडे डबल गॅस आहे, म्हणजे सॉरी डबल सिलेंडर आहे. आणि कोणाकडून? अर्चना पाटोळे. तर ऐक ना, आता त्यांचा? लावशील तो? आता लावून टाकायचं लगेच. हा, लगेच लावून टाक. मी चहा ठेवते. मी सरक. तू माझी मदत करणार? उचल. बोरी. सरक, साईड हो बेटा. बिचारी बघू, सगळ्यांमध्ये आमची मदत करायला होते, घरच्या कामात पण, व्हिडिओ काढण्यात पण, शूट मध्ये पण, सगळ्यातच. अँड रिटर्न व्हॉट शी गेट्स, आम्ही ओरडतो तिला. आम्ही तिला गप्प बस, साईड हो, हे कर ते कर बोलतो. अँड शी ट्राईज टू ऑलवेज इन्व्हॉल्व, ट्राईज टू बी अ पार्ट ऑफ ईच अँड एव्हरीथिंग विच वी ट्राय टू डू. सिलेंडर लावून टाकला फ्रेंड्स. पकड एक मिनिटं, प्रॉपर बसलाय का बघा. बसला. अरे बापरे. दर टांग बटन बंद केले. शाबाश. भाई साहब. बघू चहा घे तुझा. बाळ किती काय करायला बघायला लागलाय मम्मा डॅडासाठी. आता स्वतःच तेल घेऊन माझं डोकं पण मसाज करते बाळ. ओके बेटे, अडवायचं पण मन नाही करत आहे. असं वाटत असेल घरी आहेत, बाहेर आहेत, फिरतातच आहेत, पण तसं नाही आहे. डोक्याच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ओढाताणीच्या.
विचार करण्यासारख्या कॉन्टेंट बद्दलच हा है ना बेटा. त्यातून आता किती बरं वाटत असेल मला, विचार करा. आताच एक बोलतो ना हेल्पिंग हँड पाहिजे एक सारखं सोबत, तरी बघा आलं. ज्या हेल्पिंग हँडची गरज होती ते सोबतच होतं. त्या छानपैकी शॉर्ट्सचा फ्रेंड्स स्टार्टिंगच बुगुनी थोडेसे ते बिघडवून टाकलंय, म्हणून आपल्याला ते रीशूट पूर्ण करावं लागतंय सुरुवातीचं. तर त्यासाठी आपल्याला पाहिजे पूजाला आल्ला घाम आणि थोडंसं गरमी चालू असल्यासारखं, जे पहिल्यामध्ये पण मिस आउट झालेलं. ये गपचूप आणि हात वरती कर, हात वरती कर पूजा. इकडचं बगलमध्ये असं घाम दिसला पाहिजे यार, गरमी कशाने जस्टिफाय होईल नाही तर. नाही, हात काढ.